अनिल भाईदास पाटील आता आपल्या सोबत आहे। सर, काय आजची सभा भर पावसात अजित पवारांनी जोरदार असं भाषण केलेलं आहे। राज्याचं लक्ष होतं की अजित पवार आज नेमकं काय बोलणार आहे। विधानसभेचं रणशिंगच फुंकलं म्हणताय। हे मुळात रणशिंग फुंकण्याची आवश्यकताच नाही। परवाच्या निवडणुकीमध्ये हे रणशिंग फुंकलं गेलं आणि ज्यांनी असे काही दावे केलेले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, तो दावा कुठेतरी फोल ठरलेला आहे। त्यामुळे रणशिंग त्याच दिवशी फुंकलं गेलं। आज साक्षात वरुण राजाने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे। राज्याच्या जनतेच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या सगळ्या निर्णयांचं स्वागत आज पावसाच्या स्वरूपाने या ठिकाणी दाखवलेलं आहे। राज्य सरकारने जे काही निर्णय घेतलेले असतील ते सगळे निर्णय हे वरुण राजाने स्वागत करून या ठिकाणी दाखवलेलं आहे। दुसरीकडे सुप्रिया सुळे म्हणतात की ऑक्टोबरमध्ये सरकार बदलणार आहे, आमचं सरकार येणार। हाच महाराष्ट्रातल्या जनतेला सर्वात मोठा धाक आहे। सुप्रियाताई, आपण असं जर का म्हणत असाल, मी ऐकलं नाही पण म्हणत असाल, तर राज्याच्या जनतेला हा आत्मविश्वास आहे, हे जे महायुतीचं सरकार आहे त्यांनी घेतलेले निर्णय तेच पार पाडू शकतात। चुकून दुसरं सरकार आलं तर या सगळ्या योजना त्यांच्या माध्यमातून बंद केल्या जातील। दुसरीकडे एक मुद्दा आहे की अजित पवारांना अडचणीत आणलं जात आहे। एकीकडे शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी क्लीन चिट दिली, दुसरीकडे 7 कारखाने हे त्यांच्या विरोधातलं निषेध याचिका दाखल करतात। ज्याला जे करायचं त्याला ते करू दिलं पाहिजे आता। कारण अजित पवार एकमेव असा एक चेहरा आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना त्या बाबतीमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। महायुतीच्या माध्यमातून सक्षम राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यापासून बनलेला नेता हा कुठेतरी हा महाराष्ट्रातल्या विरोधकांची एक धडकन बनलेला आहे। म्हणून या स्वरूपाचे आरोप करणार आहेत। ज्याला जो आरोप करायचा त्याने आरोप करावा। आम्ही एकच लक्ष ठेवलेलं आहे, विधानसभा लक्ष। शेवटचा प्रश्न, दादांनी आज महाराष्ट्र दौऱ्याची एक प्रकारे घोषणाच केलेली आहे। महाराष्ट्र दौरा अजित पवार करणार आहेत। दुसरीकडे चर्चा ही पण आहे की अजित पवार बारामतीमधून निवडणूक न लढवता दुसरा पर्यायी चेहरा देतील, मात्र अजित पवार हे महाराष्ट्राकडे लक्ष देणार, त्यामुळे बारामतीमध्ये विधानसभा लढवणार नाही, ही एक चर्चा सुरू आहे। अजिबात असं होण्याची सुतराम शक्यता नाही। हे केवळ फक्त विरोधकांच्या माध्यमातून काहीतरी असे पुटक्या सोडल्या जातात। अजित दादा राष्ट्रीय नेते आहेत, ते महाराष्ट्राबरोबर राज्याबरोबर ते देशामध्ये सुद्धा लक्ष देणार आहेत। बारामतीच्या जनतेचा आता त्यांनी एक जबाबदारी टाकलेली, बारामतीच्या जनतेवर जबाबदारी टाकलेली की तुम्ही इथून पुढे देशामध्ये किंवा राज्यामध्ये आपलं प्रभुत्व कायम ठेवायचं असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवायचा असेल तर मला बाहेर जावं लागेल, हा एक संदेश दिलेला आहे। आणि मला आत्मविश्वास आहे की बारामतीची जनता जे काही अजितदादांनी त्यांना विनंती केलेली असेल ते आव्हान नक्की पेलवतील। आणि कॅमेरामन अभिजित पिसे सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।